आता मी पण पिकी पिकी साहेबांना बघण्यासाठी निघाले. पण पण एवढ्या फाटके लुगड्या साहेबांना भेटायला जाऊ तरी कशी? काय म्हणतील लोक? बॅरिस्टरची बायको फाटके लुगड्या. तेवढ्यात एक पेटी आठवली. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी कोणत्या तरी सत्कारात साहेबांना जरीचा फटका दिला होता. आता ठरलं, तो जरीचा फटका नेसून साहेबांच्या स्वागताला उभे राहणार. आता तो जरीचा फटका नेसूनच मी साहेबांच्या समोर उभी राहिली. त्या आडोशाला उभी राहिली. सगळे जण समुदाय कसं गलबलून गेलं होतं. माझ्या साहेबांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो, सार म्हणत होती. पण एवढ्या गर्दीत साहेबांची नजर त्यांच्या नावावर पडली. साहेबांचं मन कसं भरून आलं. एवढ्या गर्दीत सुद्धा साहेबांचे डोळे पाणावले. हो, बॅरिस्टर साहेब रामूसाठी हळवे झाले. बॅरिस्टर साहेब रामूसाठी हळवे झाले. जय जयकाराच्या घोषणा साहेब घरी आले. जय जयकाराच्या घोषणा साहेब घरी आले. खूप काही बोलायचं होतं, खूप काही सांगायचं होतं. पण या पाणावलेल्या डोळ्यांना नजर काही हटेनाच. आणि मी साहेबांच्या पायावरती माथा ठेवला आणि एकच शब्द बाहेर आला, साहेब. आसवं थांबायचं नावच घेत नव्हती. दोघांच्याही डोळ्यात आसवांचा पूर वाहत होता. अरे ओळखलं का मला? अरे ओळखलं का मला? अरे मी साहेबांची रामू. अरे जिची 4 लेकरं तिच्या पदरावर मरून गेली. अरे तुमची रमाई भीमराव आंबेडकर. रमाई भीमराव आंबेडकर. लेकरांनो, लहानपणीच कुणाचे साईबाप मरू नये. 7 वर्षाची होती, लहानपणीच आईबाप गेले. लहानपणी मामाकडे गेली मुंबईला. एकदा मामाजींची नजर या अडाणी रमावर पडली. त्यांनी त्यांच्या मॅट्रिक होणाऱ्या लेकासाठी ही अडाणी रमा पसंत केली. रविवारचा दिवस होता. भाजी मंडईत तोफा गर्दी होती. बाजारात एका फळीवर फळं टाकल्या होत्या. आणि त्या दिवशी एका युगंधराची पत्नी होण्याचा सन्मान मला मिळाला. आणि त्या दिवशी एका युगंधराची पत्नी होण्याचा सन्मान मला मिळाला. 2च खोल्या होत्या. एका खोलीत संसार होता, तर दुसऱ्या खोलीत प्रज्ञा सूर्य प्रखर होत होता. तर दुसऱ्या खोलीत ज्ञान सूर्य प्रखर होत होता. एकदा साहेब
सिडनम कॉलेजला बॅरिस्टर असताना प्राध्यापक पदाची नोकरी करत होते. 450 रुपये एवढाच पगार होता. एकदा साहेबांनी मला म्हटलं, कसं रामू, हे घे 450 रुपये आणि मला मोजून दाखव बरं. आणि मी कशी म्हणते, मी तर अडाणी ना आणि मी हे पैसे कसे मोजू. पण साहेब कसे म्हणतात, ठीक आहे रामू, ठीक आहे, तुला जमेल तेवढं सामान विकत घेऊन आण आणि आपल्या मुलाबाळांना दे. त्यावर मी जाते कशी आनंदाने. साहेबांचा पहिला पगार घेऊन मी दुकानात गेले आणि सामान आणलं. जाऊला कपडे, लेकरांना कपडे दिले आणि सारे पैसे संपले. पण साहेब नंतर म्हणतात कसे, रामू, तू एवढे पण पैसे खर्च केले. अरे, मी पुन्हा परत नोकरी करायला जाणार नाही आहे इथे. मी पुढील शिक्षणासाठी परदेशात पुन्हा जाणार आहे. मी दुःखी झाले आणि मनातच म्हटलं, साहेब परत परदेशात जाणार. मग आता ठरवलं की साहेबांनी जे खर्चासाठी मला 50 रुपये दिले, त्यातले मी 1.5 रुपयाची जी एक पुडी करून महिन्याला 45 रुपये खर्च केले आणि 5 रुपये जमा करून बाबासाहेबांच्या पुस्तकाला जर पैसे लागले तर त्यांना दिले. त्यावर बाबासाहेब म्हणतात कसे, अगं रामू, तू किती साधी बोडी आहे ग. तुझ्या संसारातील संघर्ष माझ्या आयुष्याचा पाया ठरतोय. तुझ्या संसारातील संघर्ष माझ्या आयुष्यातील पाया ठरतोय. बघ रमा, बघ, तुझ्या काटकसरीमुळे आज माझा समाज सन्मानाने जगतोय. तुझ्या काटकसरीमुळे रमा, आज माझा समाज सन्मानाने जगतोय. आता आम्ही राजगृहाला राहायला आलो. पण माझी तब्येत काही साथ देईना. मला ठाऊक होतं आता मी साहेबांना साथ देऊ शकणार नाही. माझं शरीर कसं क्षीण व्हायला लागलं आणि एवढ्या वर्षात तो प्रज्ञासूर्य माझ्या जवळ येऊन बसला आणि म्हणतात कसे, रामू, मला सोडून जाऊ नको, मला एकट्याला सोडून तू जाऊ नको रामू, तू जाऊ नको. आणि साहेबांनी असा हात माझ्या हातात घेतला आणि त्या प्रज्ञासूर्याने जोरात हंबरडा फोडला आणि मी माझा प्राण सोडला. आणि प्रज्ञासूर्य जोरात रडले, रामू, मला असं एकट्याला सोडून जाऊ नको, मला असं पोरकं करून जाऊ नको रामू, जाऊ नको. पण लेकरांनो, माझ्या मरणाने सुद्धा तो प्रज्ञासूर्य खचला नाही. त्याने नवा बुद्ध जन्माला घातला तुमच्यासाठी. आता तुम्हाला या तथागत